चंदा दो धंदा लो. एका बाजूला रेट टाकायची, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि आठवड्याभरानं त्या माणसाने पैसे दिले की रेट बंद. अरविंद केजरीवाल यांचं नाव घेण्याकरता अरविंद फार्मा नावाच्या लोकांना, रेड्डी लोकांना असंच धाडी टाकून त्यांचं नाव घ्यायला होतं. अरविंद केजरीवाल तुरुंगात टाकले. काल संजय सिंग आले होते, त्यांना तुरुंगात टाकले होते. सिसोदिया अजून तुरुंगात आहे. त्यामुळं जगाच्या पाठीवर सरकारकडून केलेला एवढा मोठा स्कॅम कुठं झाला नसेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. ते आम्ही चौकशी करणार. पण एका बाजूला आर्थिक भ्रष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला नैतिक भ्रष्टाचार, राजनैतिक भ्रष्टाचार, निवडून आलेली सरकार पाडायची. त्यामध्ये मग सामदाम दंडभेद, 50 खोके एकदम ओके, किंवा काही जणांना राज्यसभेची तिकीट द्यायची, कुणाला खासदार करायचं, कुणाला पद द्यायचं. काही ना ईडी सीबीआयची भीती दाखवून तुम्हाला तुरुंगात खडी फोडायला पाठवेल म्हणून सांगायचं आणि त्यांना शरण यायला लावायचं. आणि यातून शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यांना माहिती होतं की 2019 मध्ये जी महाविकास आघाडी मी तयार केली होती, आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे यांचं, ते सरकार तर राहिलं असतं तर लोकसभेला महायुतीची एकही जागा आली नसती. तर आपण पोटनिवडणुका पाहिल्या, कसब्याची पाहिली, अंधेरीची पाहिली, कोल्हापूरची पाहिली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आम्ही कधी जिंकलो नव्हतो, त्या आम्ही तिघांनी मिळून जिंकल्या. म्हणून हा प्रकार झाला. पण यामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे की जे काय महाराष्ट्रात घडलं, शिवसेनेची फूट असेल, राष्ट्रवादीची फूट असेल, ते मोदींच्या स्वतःच्या मान्यतेनुसार, अप्रुव्हलनी, त्यांच्या माहितीत, त्यांच्या परवानगीने सगळं घडलेलं आहे. ते अचानक नकळत खाली घडलेलं नाही. या निर्णयाला राजाश्रय मोदींचा होता. म्हणूनच गुजरातमधलं बीजेपी सरकार, आसाममधलं बीजेपी सरकार, गोव्यातलं बीजेपी सरकार या सगळ्या फुटीर आमदारांच्या भिंतीला होतं. आमचं सरकार पाडलं, तुमचं सरकार स्थापन केलं, एकनाथ शिंदेनं दिलं. आणि तुम्हाला वाटतंय की आता इतके आमदार आमच्याकडे गेले, तितके खासदार आमच्याकडे आले. ही महाराष्ट्राची प्रकृती नाहीये. फितुरी, गद्दारी, विश्वासघात, पाठीत सुरा खुपसणं महाराष्ट्राचा जलेला मान. म्हणून जरी आमदार खासदार गेले असले तर त्या आमदार खासदारांना निवडून देणारे मतदार तुमच्यावर गेलेत, हा तुमचा भ्रम असेल तर तो निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल चित्र त्याचं.